दिसतोय. षटकार असेल पहिलाच चेंडू. यावेळी मात्र फ्लाइंग स्लिप मध्ये झालेला चेंडूचा प्रवास प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत चेंडूची परती होईल तोपर्यंत एकेरी धाव आणि या एकेरी धावेमुळे सांघिक धावसंख्या वधारली जाते. 12 धावा धावफलकावर पाहायला मिळते. षटके दुसरा चेंडू आकाश. यावेळी मात्र निश्चितपणे पंचांकडे वाईट साठी दाद मागली जाते. मात्र पंच उदय म्हाळदळकर फलंदाजाला ठोठावून सांगतात की हा चेंडू तुला खेळण्याजोगा होता. परिणामी निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगत आहोत. 2 चेंडूचा खेळ पडतोय माघारी. सांघिक धावसंख्या धावफलकावर 12 धावा. यावेळी मात्र आकाशच्या बॅटमध्ये निश्चितपणे एक मोठा फटका पाहायला मिळतोय. काउंट कॉर्नरच्या डोक्यावरून एक गगनचुंबी षटकार. साठी आणि या 6 धावांनी निश्चितपणे सांघिक धावसंख्या धावफलकावर 18 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आणि मयुरी मनोहर गावडे मॅडमने लावलेल्या 100 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय आकाश. जेवढे षटकार वडेश्वर अणसूर संघ ठोकेल तेवढ्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. यावेळी पुन्हा एकदा आकाशच्या बॅटनं झेरॉक्स कॉपी मैदानावर पाहायला मिळते. रिप्ले मैदानावर पाहायला मिळतो. तशाच पद्धतीचा फटका 6 धावांसाठी. निश्चितपणे हॅट्रिक करण्याची संधी होती. फुल्लरलीचा चेंडू होता. पुन्हा एकदा रिप्ले पाहायला मिळाला असता. यावेळी मात्र पॅड आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. बाकीचे सोपस्कार पुरे केले जात आहेत. यष्टीरक्षकाकडनं निर्धाव चेंडूची जाते सांगता. षटके पुढील चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा झालेला मानाचा चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळी मात्र 2 क्षेत्ररक्षक थोडीशी हाराकिरी करताना पाहायला मिळाले आणि याचाच परिणाम पंचांकडे मात्र अपील केला जात आहे. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येच्या दिशेने वळली जाताना आकाशला माघारी परतावं लागेल. एक जीवनदान मिळालं होतं. मैदानामध्ये एकेरी धाव घेऊन संतुष्ट राहावं लागलं होतं. मात्र दुहेरी धाव घेण्याचा मानस थोडासा अंगलटी येतोय. थोडासा लालचपणा मैदानामध्ये दाखवला जातोय. रन घेण्याची भूक मैदानामध्ये कमी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे मात्र हा महत्वपूर्ण बळी या सामन्यामध्ये आकाश बॅक टू द पवेलियन या स्पीच. बाहेर गेल्यानंतर न्यू बॅटर मैदानामध्ये जयेश सरमळकर नावाचा फलंदाज पावलं टाकताना दिसतोय. अजून एक वडेश्वर अणसूर संघाचा धाकड फलंदाज मैदानाच्या दिशेने. दरम्यान 2 षटकांची होते सांगत आणि 2 षटकाच्या सांगते अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना. निश्चितपणे 4 षटकांमध्ये 50 ते 55 धावा या मैदानावर उभा कराव्या लागतील. कारण समोरील संघाचा विचार केला तर SRP आडेली संघ वेंगुर्ला तालुक्यातील एक नामवंत संघामध्ये ज्याचं नाव घेतलं जातं तोच SRP आडेली संघ. यावेळी मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज सागरच्या बॅट मधनं. जोपर्यंत चेंडूची भरती होते तोपर्यंत मात्र या 2 धावा आणि या 2 धावेची सांघिक धावसंख्या धावफलकावर 27 धावा. अजय नावाचा गोलंदाजी मार्क आहे सज्ज. मात्र स्ट्रायकिंग एंड असणारा सागल हा अष्टपैलू दर्जाचा खेळाडू आज मैदानावर. निश्चितपणे संघासाठी कार्य करावं लागेल.
षटके पुढील चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पुन्हा एकदा सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. एक सुरेख पद्धतीचा झेल टिपला जात सागरची सुद्धा वर्णी लागते डकआउटच्या दिशेने. तिसरा हादरा बसतोय, तिसरा पतंग उडतोय वडेश्वर अणसूर संघ. मैदानामध्ये पावलं टाकतोय सुपरमॅन हरीश देऊलकर. कालच्या दिवसामध्ये निश्चितपणे हरीश देऊलकरने कमाल केली होती. सुरेख आपल्या संघासाठी फलंदाजी मैदानावर केली होती. आजच्या दिवसामध्ये त्याच कामगिरीची असेल अपेक्षा हरीशकडनं. मात्र दुसऱ्या बाजूने यश कालचा दिवस गाजवला आहे रुई स्पोर्ट्स परबवाडा संघाच्या राजा मांजरेकरने. यानंतर सामना रंगतोय. निश्चितपणे कालचा दिवस ज्या खेळाडूने गाजवला होता, ज्या संघाने गाजवला होता, रुई स्पोर्ट्स परबवाडा संघ विपक्ष दर्यावर्दी मुचेमाड संघ, दोन्ही संघ या ठिकाणी दाखल होत आहेत. दोन्ही संघांचा झेंडूबाजीच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक स्वागत. आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आमच्या टॉस का बॉस मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. एका बाजूला विपुल पवार पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला प्रतीक गवंडे. हे दोन कर्णधार असतील एकमेकांच्या समोर. या स्पर्धेतील पहिला क्वार्टर फायनलचा सामना या दोन संघांच्या दरम्यान जुळेल. त्यामुळे दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. आणि हरीश देऊलकर यावेळी मात्र स्ट्रायकिंग एंडला. 29 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. षटके पुढील चेंडू यावेळी मात्र निश्चितपणे पंचांकडे अपील गेलं आणि स्टिकच्या बरोबर समोर हरीश देऊलकर सापडला जातोय. परिणामी मात्र पंचांचं एक बोट होईल आकाशाच्या दिशेने वर. आणि लेग बिफोरच्या स्वरूपात हरीशच्या नावाने अजून एक हादरा बसतोय वडेश्वर अणसूर क्रिकेट संघाला. तीस धावा आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद जयेश. या स्पर्धेदरम्यान सन्मान्य प्रभाकरजी गावडे यांचं आगमन होते. विनंती होते आमच्या मान्यवर कक्षेमध्ये स्थानापन्न व्हायचंय. आपल्या साहेब या स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहताय. श्रीदेव झेंडूबा कला क्रीडा मंडळ आयोजित एक गाव एक संघ भव्य स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. ओव्हर टू जयेश परब कॉम्बॉक्स. 31 धावा धावफलकावर षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू असेल बाकी. आणि या अंतरिम चेंडूवर निश्चितपणे काय होईल. जय सरमळकर आहे धाकड फलंदाज.
निश्चितपणे यावेळी मात्र पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. गोलंदाजाला केला जाते दंडित. परिणामी पंचांना कवायत करायला भाग पाडणारा चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून फेकला जात अतिरिक्त एका धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावर 32 धावा आपल्याला पाहायला मिळेल. षटके सांगता करणारा अंतरिम चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा झालेला प्रयत्न चॅलेंजिंग आउटफील्ड. पाच चेंडूचा खेळ होतोय समाप्त. त्यावेळी मात्र सुरेख चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र प्रयत्न फसला जातोय. परिणामी निर्धाव चेंडूचे होते सांगता. निर्धाव चेंडूमुळे मात्र 4 षटकांचे होते 3 षटकांचे होते सांगता आणि 3 षटकांच्या सांगते अखेरीस सांघिक धावसंख्या धावफलकावर 34 धावा. यश गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चंदन पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे चंदनाचा सुगंध दरवळतो त्याप्रमाणे चंदनाचा सुगंध या मैदानावर दरवळेल काय हे सांगणारं षटक घेऊन चंदन नावाचा गोलंदाज. यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा पहिल्या प्रयत्नात फलंदाज बीड होतोय, दुसऱ्या प्रयत्नात यष्टिरक्षक साई नाईक सुद्धा थोडासा बीड होताना पाहायला मिळाला. परिणामी एकेरी धाव आणि एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली. जयेश सरवळकर स्ट्रायकिंग एंडला असेल सज्ज. या मैदानाचा पुरेपूर अनुभव असणारा फलंदाज जयेश सरवळकर यावेळी असेल मैदानावर सज्ज. यावेळी मात्र निश्चितपणे टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा चेंडू पंचांचा इशारा येतो 1 बाउन्सचा. 2 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त आणि 2 चेंडूच्या सांगते अखेरीस निश्चितपणे सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र निश्चितपणे ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू थोडीशी चॅलेंजिंग आउटफील्डमुळे चेंडू थोडासा काटा बदलतोय. पहिल्या प्रयत्नात थोडंसं क्षेत्ररक्षक बीड होतोय, दुसऱ्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करतोय. तोपर्यंत 2 फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये दुहेरी धावेनेशी पोहोचत सांघिक धावसंख्या वधारली जाते. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 37 धावा. षटकाचे पुढील चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न झाला आहे. ताकद अपूर्ण असलेला फटका पाहायला मिळतोय. परिणामी जयेश सरवळकर एक साधा सोपा झेल मिड विकेटच्या दिशेने देऊन मैदानाच्या बाहेर डकआउटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावांसाठी आणि या 6 धावांनी निश्चितपणे वडेश्वर अणसूर संघाच्या धावसंख्येला एक नवसंजीवनी देणारा हा फटका पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 43 धावा. सुरेख फलंदाजी. यावेळी मात्र वडेश्वर अणसूर संघ प्रथमतः फलंदाजी करताना एका सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात होत आहेत समांतर. पंच उदय माळदेकर यांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. एक षटकारानंतर गोलंदाज थोडंसं प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. मात्र सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल भावेश नावाच्या फलंदाजाची.
षटकातील पुढील चेंडू यावेळी पुन्हा एकदा सुरेख फटका, एक लफटेड फटका पाहायला मिळतोय. फलंदाज भावेश बॅटमध्ये दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज भावेशला माघारी परतावं लागतंय. पहिल्या इनिंगची होते सांगता 4 षटकांची होते सांगता 24 चेंडूचा खेळ पडतोय माघारी आणि पहिल्या इनिंगचे सांगते अखेरीस वडेश्वर अणसूर क्रिकेट संघ या ठिकाणी जमवतोय. 45 धावा धावफलकावर जमवतोय आणि 46 धावांचं आव्हान असेल ते SRP आडेली संघासमोर. SRP आडेली संघाचा विचार केला तर निश्चितपणे साई नाईक सारखा धाकड फलंदाज या संघामध्ये आहे. साई नाईकला जबाबदारी घ्यावी लागेल. तर दुसऱ्या बाजूने मात्र सागर गावडे सारखा गोलंदाज, कसलेला गोलंदाज या मैदानावर कालच्या दिवसापासून ज्याने सत्र गाजवलं तो सागर गावडे सुद्धा या मैदानावर आहे. आणि या दोन्हांमध्ये लागणार आहे पहिल्या षटकामध्ये द्वंद्व युद्ध. कोण ठरणार कोणावर हावी. एका बाजूला पाहायला गेला तर वडेश्वर अणसूर संघाची भेदक गोलंदाजी आणि त्यालाच तोडीस तोड उत्तर देताना SRP आडेली संघाची एक धाकड फलंदाजी. या मैदानावर कोण कोणावर हवी ठरणार हे सांगण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर होणार आहे बदल. मायक्रोफोनवर आपण आवाज ऐकूया. आमचे जवळचे मित्र युवा समालोचक मंथन परब यांचा आवाज. टॉस होईल. कालच्या दिवसामध्ये एक तेजमेसी तर आपल्याला पाहायला भेटला होता. 6 चेंडू आणि 23 धावांचं विजयाचं समीकरण असताना ज्याने कार्य केलं होतं आपल्या संघासाठी त्याचा संघ अर्थातच राजा मांजरेकरने कार्य केलं होतं. प्रतीक गवंडे एका बाजूने रुई स्पोर्ट्स संघाचा कर्णधार पाहायला भेटतोय. सन्माननीय प्रभाकरजी गावडे यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफेक व्हावी आजच्या दिवसातील या अंतिम दिवसातील दुसऱ्या सामन्याची. रुई स्पोर्ट्स विपक्ष दर्यावर्दी मोचेमठ क्रिकेट संघ. वळूयात मॅच कडे. सलामीची बेनीची जोडी सज्ज होते. वैभव स्ट्रायकर एंटरटेन त्याच्या साथीला राजेश व गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक आता त्यांना सागर सज्ज होताना पाहायला भेटतोय. महत्वपूर्ण षटक पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्वागत केलं एका बाजूने गोलंदाजीचं. सागर याचं स्वागत झालं आपल्या घरच्या मैदानावर. एका बाजूने चौकारानं 4 धावसंख्येनं संघाची सुरुवात होताना पाहायला भेटते. संघाचा श्री गणेश होतोय मैदानावर. शक्यते पुढील चेंडू मार्गस्थ आहे मैदानावर. आडवे भेटणं पट्टा, सुंदर पट्टा, गगनचुंबी पट्टा एका बाजूने पाहायला भेटतोय. डीप स्क्वेअर लेग रिजनला चेंडू थांबणार नाही. सलगचा दुसरा चौकार येतोय मैदानावर. चांगले क्रिकेट एका बाजूने वैभवेच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी. नाणेफेकीचा कॉल सुदैवी ठरतोय तो रुई स्पोर्ट्स परवडा क्रिकेट संघ. तर थोड्याच वेळात आपला दर्यावर्दी मोचेमाड संघ नाणेफेक विजयी होतोय. तर निर्णय आपला थोड्याच वेळात कळवायचा ही विनंती होते. सलगचे 2 चौकार येत आहेत मैदानावर. आक्रमक क्रिकेट एका बाजूने वैभवेच्या माध्यमातून.
आपले इरादे स्पष्ट केलेत मैदानावर. षटकातील पुढील चेंडू मार्क असताय. आडबट्टा पटका खेळण्याचा मानस होता. लॉंग ऑन रिचनला चेंडू थांबणार नाही. क्रिकेटच्या परिभाषेत एक सेफ शॉट पाहायला भेटतोय. सलगचा तिसऱ्या चौकात अर्थातच आक्रमक क्रिकेट, अटॅकिंग क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट मैदानावर. सेहेचाळीस धावांचा पाठलाग करताना आडेली संघ आपल्याला पाहायला भेटतोय मैदानावर. सुंदर पटका, गगन चिंबी पटका. यावेळेला मात्र पटका जरूर बसतो. टायमिंग थोडंसं खराब होतं. क्षेत्ररक्षक इथे संधी होती झेल टिपण्याची. ऐन मौक्याची संधी मात्र ओकताना पाहायला भेटली. षटकार येतो एका बाजूने वैभवीच्या बॅट मधून. रहा नहीं बोलताना पाहायला भेटतो एका बाजूने वैभवीच्या माध्यमातून. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावफलकावर. चांगले क्रिकेट प्रारंभीच्या षटकामध्ये डीप मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर फायदा मिळवून घेतलाय. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. याही वेळेला मात्र बॅटची एज घेऊन मात्र लॉंग स्टॉप रिजनला चेंडू जाताना पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक इथं फील्ड करतोय. चेंडूची भरती होईल तोपर्यंत एक धावसंख्येनं 2 फलंदाज संतुष्ट होत आहेत. एकर दरम्यान सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 19 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा औद्योगिक समाप्त आणि बिनगडी बाद 19 धावा अशी धावस्थिती ही मैदानावर पाहायला भेटते. निश्चित रूपाने थोडंसं मी म्हणेन महागडे षटक पाहायला भेटते या मैदानावर, कारण महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. अंतिम चेंडू मार्गस्थ आहे. 19 धावसंख्येवर संघ स्थिरावला जातोय. सुंदरशी स्पर्धा आपण पाहताय. श्रीदेव झेंडूबा कला क्रीडा मंडळ आयोजित झेंडूबा चषक 2024 रणसंग्राम. आजचा अंतिम दिवस ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला भेटतोय आणि पहिला सामनाच्या दिवसातील आडेली विपक्ष वडेश्वर संघ. पहिल्या षटकाची सांगता करणारा अंतिम चेंडू मार्गस्थ आहे. राकेश सच होते. राकेशला मात्र चेंडू थोडासा मिस होतोय. बॅट आणि बॉलचा पुरता संपर्क होत नाही या मैदानावर. निर्धाव चेंडूची सांगता होते षटकाची. पहिल्या षटकाचा 6 चेंडूंचा डीप मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा होतोय की समाप्त आणि 19 धावा धावफलकावर. बिनगडी बाद 19 धावा अशी धावस्थिती मैदानावर. निश्चित रूपाने हल्लाबोल केलाय प्रारंभीच्या षटकामध्ये. भेटतोय मैदानावर. आक्रमण केलं. सुरुवात केली. षटकांना स्वागत केलंय दुसऱ्या षटकामध्ये अनिशेतच्या मैदानावर. आक्रमक क्रिकेट मैदानावर. वैभव 25 धावसंख्येवर. एक अति पावनखिंड आतापर्यंत आपल्या संघासाठी लढवली आहे. चांगले क्रिकेट मी म्हणेन. जबाबदारीने परिपूर्ण क्रिकेट. प्रारंभीच्या षटकापासूनच मी आक्रमण करणार हा प्रयत्न त्याचा एका बाजूने पाहायला भेटतोय की प्रारंभीच्या षटकामध्ये जर धावांची लूट झाली तर येणाऱ्या कालखंडामध्ये स्लॉगओव्हरच्या षटकामध्ये थोडासा दबाव कमी होईल हा इरादा एका बाजूने. फलंदाज एका बाजूने वैभव याचा पाहायला भेटतोय. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. उलटस पद्धतीचा चेंडू त्याला दिशा दिली आहे. काऊ कॉर्नर रिचनला 1 धावसंख्येची पावलं चोपीच्या धावाकडे आणि 2 धावसंख्येनं संतुष्ट होत आहेत. दुहेरी धावेनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते ते 27 धावा धावफलकावर. बिनगडीबाद 27 धावा धावफलक हे मैदानावर पाहायला भेटतंय. निश्चित रूपाने षटकारानंतर पुनरागमन केलंय मात्र वैयक्तिक 27 धावसंख्येवर चांगले क्रिकेट वैभव याचं. याही वेळेला सुंदर पटका एका बाजूने लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक येतोय.
मिड ऑफचा एका बाजूने चेंडूची परती करतोय तोपर्यंत 1 धावसंख्येनं संतुष्ट होत आहे. 1 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या ही परावर्तित होते. ती 28 धावा धावफलकावर. गोलंदाजीच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागतील, रोखून धरावं लागेल प्रतिस्पर्धी संघाला. प्रारंभीच्या षटकामध्ये तब्बल 19 धावांची लूट झाली होती. चांगले क्रिकेट प्रारंभीच्या षटकामध्ये पाहायला भेटलं. एका दुसरे ब्रेक थ्रूची गरज आहे. पाहूया मनीष आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी कार्य हे येणाऱ्या कालखंडामध्ये करू शकेल का. ही एकंदरीत सातत्यानं फलंदाजी मात्र हवी ठरतील, ते मात्र पाहण्याजोग्या या मैदानावर. सुंदरशी स्पर्धा आपण पाहताय. चेंडूपा चषक 2024 रणसंग्राम. रामदेवत आजनादेवी भूमिका देवीच्या कृपा आशीर्वादाने स्पर्धा आपण पाहताय. चक्रीत चौथा चेंडू स्विच हिट करण्याचा मानस. यावेळेला मात्र एक पाचवा चेंडू पाहायला भेटतो. निश्चित रूपाने निर्धाव चेंडूची गणना होते. राकेशला चेंडू काहीसा समजत नाहीये, मात्र राजेशला काहीसा चेंडू समजत नाही. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर मात्र 28 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. उर्वरितच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी मैदानावर. उलट पद्धतीचा चेंडू त्याला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येतो, क्षेत्ररक्षक या बीट करतोय चेंडू एका बाजूने. 1 धावसंख्येचे पावलं 1 धाव्याने शांत होत आहेत. बॅकअप होते तोपर्यंत 1 धाव. 1 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 29 धावा धावफलकावर. सलामीची बेनीची जोडी आलेली क्रिकेट संघाची एका बाजूने कार्य करते. चांगले क्रिकेट मी म्हणेन सलामीच्या जोडीने आपली जबाबदारी घेतली आपल्या संघाची. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये पाहूया कशा रीते पुढीलच्या षटकांमध्ये देखील ही जोडी कामगिरी करते. ओपनिंग पॅर अजूनही मैदानावर. षटकाची सांगता करणारे चेंडू मार्गस्थ आहे. आक्रमक खेळाडू वैभव सज्ज दिशा दिली चेंडूला. चांगला फटका मी म्हणेन नजाकत दाखवली आहे मैदानावर. स्क्वेअरकटचा सुरेख एक फटका एका बाजूने. 1 धावसंख्येची पावलं जोखमीच्या 2 धावांकडे. 2 धावसंख्येनं संतुष्ट होत आहे. दूरधावेने षटकाची सांगता होते. सांघिक धावसंख्येचा जर विचार केला तर मात्र 31 धावा धावफलकावर. 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ होतोय. माघारी आणि बिनगडी बाद मात्र 31 धावा धावफलकावर. धावसंख्या 46 धावांचा पाठलाग करताना आडली क्रिकेट संघ आपल्याला पाहायला भेटतोय. पाहायला भेटत आहेत. तसे रीतीने आमचे साथी समालोचक जयेश परब, नंतर अक्षय दुरे, नंतर तिन्ही ऑफिशियल पंच पाहायला भेटत आहेत. उदय माडदळकर, त्यानंतर दीपक जिदुरी, त्यानंतर सन्मान्य उमेश मांजरेकर. तिन्ही अनुभवी पंच या स्पर्धेदरम्यान. आणि डीजेची कामगिरी देखील सुंदररित्या पार पाडत आहे. संदीप शेट्टी यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी त्यांची देखील असते स्पर्धेदरम्यान. 12 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज येणाऱ्या कालखंडामध्ये. व गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो श्रेयस सज्जताना पाहायला भेटतोय. सुंदर फटका एका बाजूने पाहायला भेटतोय. राजेशच्या बॅट मध्ये आक्रमण होताना पाहायला भेटत आहे. 4 धावांसाठी चेंडू ट्रबल होत आहे. चौकारानं सुरुवात होते षटकाची एका बाजूने. तिसऱ्या षटकाची सलामीच्या बेनीच्या जोडीने कार्य केलंय मैदानावर. उलटा चेंडूचा करपोस समाचार. चेंडू फर्रा स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावांसाठी षटकार मैदानावर. संघ आपल्याला पाहायला भेटतो तो आडेली संघ. दुसरा सामना होतोय रुई स्पोर्ट्सचा परवाडा विपक्ष. दर्यावरती मोचेमाड संघ. नाणेफेकीचा कॉल सुदैवी ठरतोय. दर्यावरती मोचेमाड संघ प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. यावेळेला मात्र मैदानावर स्विच हिट करण्याचा मानस पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूची गणना होते. षटकारानंतर गोलंदाजीचं पुनरागमन. 41 धावसंख्येवर संघ स्थिरावला जातोय. 46 धावांचा पाठलाग करताना संघ पाहायला भेटतोय तो आडेली क्रिकेट संघ मैदानावर.
यावेळेला मात्र एक फटका दिशा दिली चेंडूला षटवर इचनला एका बाजूने एक धावसंख्येची पबल जोखमीच्या 2 धावांकडे 2 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते 43 धावा धावपलकावर विजयासाठी आता मात्र 3 धावांची गरज विजय साजऱ्या करून पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी देखील 3 धावांची गरज मैदानावर हव्या राजेश हा सामना फिनिश करेल का की एकंदरीत संयमी क्रिकेट मैदानावर दाखवून देईल हे पाहण्याजोगं मैदानावर पाहायला भेटतंय आक्रमण करण्याचा मानस यावेळेला मात्र लाईन अँड गोलंदाजी आता मात्र रोखून धरलाय आता थोडासा उशीर होतोय मैदानावर 5 चेंडूंचं झालंय की समाप्त आणि 43 धावा धावपलकावर विजय साजरा करण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज ती म्हणजेच आडली क्रिकेट संघाला मैदानावर आडवटला फटका घेण्याचा मानस टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी उंची घेतोय सरती शेवटी फलंदाज मात्र बीट होताना पाहायला भेटतोय निर्धाव चेंडूची षटकाची सांगता होते 3 षटकांचा 18 चेंडूंचा होतोय की समाप्त व सांघिक धावसंख्येचा जर विचार केला तर 43 धावा धावपलकावर तर विजयासाठी येणाऱ्या कालखंडामध्ये 6 चेंडू आणि 3 धावांची गरज 6 चेंडू 3 धावा असं विजयाचं समीकरण हे येणाऱ्या कालखंडामध्ये या मैदानावर पाहायला भेटतंय हव्या या अंतिम निर्णायक षटकाची जबाबदारी ही कोणत्या गोलंदाजाकडे दिली जाते स्लॉग ओव्हरच्या षटकाची अर्थातच 3 धावा डिपेंड करायच्या आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून अर्थात कसवीची गोलंदाजी करताना कार्य करावं लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून सलामीची प्रमुख जोडी मात्र सुंदर कार्य करते एका बाजूने आडली क्रिकेट संघाची मैदानावर चांगले क्रिकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून मी म्हणेन या मैदानावर पाहायला भेटतंय पाहूया एकंदरीत पहिल्या चेंडूवर फलंदाजा मात्र वैभव फिनिश करेल का की एकंदरीत गोलंदाज मात्र रोखून धरण्यामध्ये संपन्न करेल गोलंदाज सज्ज होते तो गौरव सज्जताना पाहायला भेटतं अंतिम निर्णायक षटकाची जबाबदारी घेतली आहे षटकातील पहिला चेंडू मार्ग असताय खराब चेंडूला दिशा दिली एका बाजूने मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू ट्रबल होतोय सी मारे का पार 4 धावांसाठी आणि SRP आडली क्रिकेट संघ सामना विजयी होतोय तर विजय साजरा करून मात्र थेट पुढील फेरीमध्ये प्रवेश करताय तर वडेश्वर संघ हा मात्र निश्चित रूपाने स्पर्धेच्या माध्यमातून नमस्कार करतोय तर लगेचच आपण नेक्स्ट मॅच कडे वळूया दरेवरती मोचेवाड विपक्ष रुई स्पोर्ट्स परबवाडा या दोन्ही टीम्स मध्ये पुढची मॅच क्रिकेट में म्हणे